नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमाने आजपर्यंत आपल्या सर्वांना खूप महत्त्वाची माहिती जी जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणी लागत असते अशी पुरवत आलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचा आपल्या सर्वांना नक्कीच फायदा होतो अशी माझी आशा आहे. मागील काही सत्रापासून आपण डॉक्टर सचिन यांच्यासोबत स्मार्ट ह्या टॉपिकवर ह्या प्रोग्रामवर बरीचशी माहिती घेतलेली आहे आणि हा जो चर्चा चाललेली आहे, ही जी चर्चा चाललेली आहे ह्या चर्चेमध्ये मागे आपण जिथे थांबलेलो तिथे डॉक्टर सचिन आपल्याला काही टिप्स देत होते. तर आपण ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहे. परंतु सर्वप्रथम डॉक्टर सचिन, तुमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या भागामध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला काही टिप्स सांगत होतात की काही अशा गोष्टी ज्या आम्ही करायला पाहिजे, जिथे तुम्ही आम्हाला सांगितलं की ती वेळ जी आहे ती थोडा वेळ आपल्याला पोस्टपोन करायची आहे किंवा थोडंसं पाणी प्यायचं आहे किंवा ओम शांती कॅप्सूल तुम्ही आम्हाला मागच्या वेळेस दिलेली होती आणि इवन तुम्ही आम्हाला हेही सांगितलेलं होतं की काय परिणाम होतात, जिथे तुम्ही आम्हाला सांगितले की प्रतिकारशक्ती कमी होते, हृदयावर त्याचा परिणाम होतो, मेंदूवर परिणाम होतो. या 2-4 गोष्टी तुम्ही स्पष्ट करून सांगितलेल्या. तर अजूनही काही टिप्स आहेत का तुमच्याकडे देण्यासारख्या? ह्या तर आहेतच, पण अजून प्रॅक्टिकली एखादी व्यक्ती करू शकते. आता हे तर तिथे करण्यासारखं होतं की पाणी वगैरे प्या म्हणून, तर ही तर केली, परंतु ते विचार पुन्हा पुन्हा येऊ नये, तर काहीतरी मानसिकरित्या पण काहीतरी आपल्याला समज, जसं मगाशी तुम्ही राईट थिंकिंग म्हटलात, असं काही थॉट पॅटर्न आहे का जो तुम्ही देऊ शकता आम्हाला, किंवा दुसरी काही अशी एखादी टेक्निक? अँगर मॅनेजमेंट हा फार मोठा विषय आहे आणि याच्यावर भरपूर काही बोलता येईल. मॅरेथॉन आपण जाऊ शकतो, पण संपूर्ण अँगर मॅनेजमेंट किंवा क्रोध नियंत्रण ह्याला आपण 2 भागामध्ये विभाजित करू शकतो. जसं मागच्या वेळेला पण आपण एक आहे प्रतिबंधात्मक आणि एक राग आल्यावर. ठीक आहे ना. प्रतिबंधात्मक म्हणजे राग येऊच नये त्याच्यासाठी काय करायचं आहे, आणि एक ज्या वेळेला मला राग येतोय असं वाटतंय किंवा मी करणार आहे किंवा केला आहे त्यावेळेला काय केलं पाहिजे. ठीक आहे. तर प्रतिबंधात्मक आपण पाहिलं की त्याच्यामध्ये 2 येतात. एक तर एक्सरसाइज करणं, शरीराला तुम्ही फिट ठेवणं, व्यवस्थित वेळेवर जेवण करणं, तुम्ही फिजिकली आणि मेंटली चांगल्या प्रकारे फिट असलं पाहिजे. जसं आपण बघितलं की तुमचं जर शुगर लेवल कमी असेल किंवा आणखीन काही आजार असतील तर आजारीपणामध्ये आम्ही बघितलं व्यक्तीची सहनशक्ती कमी झालेली असते आणि तो लगेच रिॲक्ट करतो. तर हे सगळं आपण कंट्रोलमध्ये ठेवायचं, एक्सरसाइज करायचा. मेडिटेशन एक फार सुंदर उपाय आहे, लॉंग टर्म रिलॅक्सेशन, जे आपण पुढे बघणार आहोत. मागच्या वेळेला फार सुंदर आपण बघितलं की प्रॅक्टिकल टिप्स, की राग येताना प्रॅक्टिकली आपण काय करायचं. तर सगळ्या आपण टेक्निक ज्या बघितल्या त्यांना सगळ्यांना आपण म्हणतो पोस्टपोन करणे. तर पोस्टपोन कसं करायचं की त्या मोडमधून आपण बाहेर येऊन दुसऱ्या मोडमध्ये यायचं. म्हणजे काय करायचं, तर पाणी पिल्यावर मी थोडा वेळ पाणी पिण्यामध्ये बिझी असतो, तोपर्यंत माझे विचार शांत व्हायला लागतात. किंवा मी मंत्र बोलत असतो तर मंत्र बोलल्यामुळे माझी बुद्धी बिझी असते, त्यावेळेला माझं ते तापलेला पारा जो वाढलेला असतो तो कमी व्हायला लागतो. किंवा ओम शांती बोलत असताना माझा पारा कमी होत असतो. तर मेकॅनिझम हेच आहे. आता ह्याच मेकॅनिझमला आपण वेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. ज्यांना भरपूर राग येतो, आमच्या एका मित्राने फार सुंदर सांगितलं आणि त्यांनी प्रयोग पण केला. तो बोलला मला भरपूर राग यायचा आणि मला 2 प्रॉब्लेम होते. माझ्या जेवणामध्ये फायबर कमी होते, फायबर म्हणजे रेषा, आणि त्यामुळे मला भूक पण भरपूर लागायची आणि मी बघायचो की मला भूक लागल्यावर आणखीन मला सवय आणि राग यायचा, त्यामुळे दुष्चक्रामध्ये मी फसलेलो. तर त्यांनी काय केलं, आपल्या खिशामध्ये गाजर ठेवायला सुरुवात केली. जेव्हा त्याला वाटायचं की आता मला राग येतो, एक गाजर काढून चावायला सुरुवात केली. तो मला दुहेरी फायदा झाला की गाजरामुळे मला ते पोस्टपोन व्हायचं तर रागाची, कारण खाण्यामध्ये मी बिझी असायचो आणि चावून चावून खायचो, सगळा राग त्या गाजरावर निघायचा. आणि दुसरा फायदा की मला गाजरातली सगळे पोषक तत्व मिळायचे, बीटा कॅरोटीन मिळायचे, फायबर मिळायचा आणि माझी भूक पण शमन व्हायची. तर हा टेक्निक इफ पॉसिबल तुम्ही करू शकता. आम्ही बघितलेलं आहे की भरपूर वेळेला जे स्पोर्ट्समॅन असतात, तुम्ही बघितलं असेल क्रिकेट्स किंवा आणखीन, ते फील्डवर असतात आणि फील्डवर लोकांचे भरपूर चुका होत असतात आणि स्पेशली जो कॅप्टन असतो, काही लोक आम्ही बघितलेले आहेत, माझ्या मते ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे, तर तो तोंडामध्ये ते च्युइंगम चघळत असतात. तर च्युइंगम चघळणं तसं आम्ही ॲडवाइज नाही करत, पण त्यावेळेला जेव्हा तुम्ही च्युइंगम चघळता तुमची बुद्धी ते चघळण्यामध्ये बिझी असते, त्यामुळे तो रागाचा जो इफेक्ट आहे तो कमी व्हायला मदत मिळते. तर हा एकच प्रिन्सिपल तेच आहे की ती पोस्टपोन करताय, तुम्ही वेगळं काहीतरी केल्यामुळे पोस्टपोन करता. किंवा आम्ही म्हटलं लास्ट वेळेला की एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्हाला राग येतोय,
तुम्हाला दिसतंय ती व्यक्तीमुळे तुम्हाला राग येतो आणि तुमचा राग वाढणार आणि तुमच्याकडून तुरंत तुम्ही तिथून निघून जायचं. बेसिकली तुम्ही काय करता, तो ट्रिगर अवॉइड करताय. ज्याच्यामुळे तुम्हाला राग येणार त्याला तुम्ही अवॉइड करताय. तर ह्या टेक्निक तुम्हाला मदत करू शकतात. ह्याला थोडं ट्विस्ट करून आपण कसं वापरायचं, ही टेक्निक सगळ्या व्यक्तीमध्ये काम नाही करत आहे. तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात त्यानुसार तुम्हाला टेक्निक आहे. तुम्ही भावनावाले आहात की विवेकवाले आहात. जर तुम्ही तर्काने विचार करणारे व्यक्ती आहात तर आम्ही त्यांना एक टेक्निक देतो की जेव्हा तुम्हाला वाटतं की आता मला राग येतोय म्हणून, तर लगेच त्यावेळेला तुम्ही तुरंत, कारण राग आल्यावर तो थांबत नाही, त्याला कंट्रोल करणं फार मुश्किल असतं. लगेच तुम्ही स्वतःच्या, मी सोडणार नाही, मी रागावणार जरूर, फक्त आज नाही रागवणार, उद्या रागवणार, फक्त एवढं तुम्ही स्वतःला पुन्हा, मी रागवणार जरूर, आज नाही उद्या, एवढं जरी तुम्ही केलं, एका दिवसासाठी स्वतःला पोस्टपोन केलं, तरी आम्ही बघितलंय की त्यावेळेला जी तुमची इंटेन्सिटी असते की त्यावेळेला तुम्ही जे बोलणार होतात, तर एका दिवसानंतर तोपर्यंत तुमचं मन बदललेलं असतं, विचार शांत झालेले असतात, तर तुम्ही तेवढा डॅमेज करत नाही. तर पोस्टपोन करायचं एका दिवसासाठी तुमचा राग. जर एका दिवसासाठी म्हणलं नाही राहू शकत मी, एक दिवस अजिबात नाही राहू शकत, सोडणार नाही मी, कारण राग एक इमोशन असं तुम्हाला वाहून घेऊन जातो. त्यावेळेला तुम्ही एक दिवस जर पोस्टपोन नाही करू शकलात तर कमीत कमी एका तासासाठी पोस्टपोन करा की मी बोलणार पण आता नाही, एक तासानंतर, कारण त्याच्यानंतर तुम्ही शांत झालेले असतात. आम्ही म्हणतो वर्स्ट टू वर्स्ट तुम्ही एक तास पण थांबू नाही शकला तर कमीत कमी 1 मिनिट तरी पोस्टपोन करा. आणि बघितलंय दॅट मेक्स द डिफरन्स. 1 मिनिटासाठी जरी, तर हे पोस्टपोनमेंट प्रिन्सिपल तुम्ही वापरा. मग तुम्ही कशाही पद्धतीने, पाणी पिण्याने वापरा, गाजर खाण्याने, मंत्र म्हटल्याने, काही करून हे पोस्टपोनमेंट प्रिन्सिपल आम्ही बघितलं. हळूहळू हा तुमच्यामध्ये एक प्रकारचं इमोशनल कंट्रोल आणत जातो. इमोशनल इंटेलिजन्स या विषयामध्ये जेव्हा आपण बोललो, भावनिक बुद्धिमत्ता, तिथे पण आम्ही बघितलं की हे जे लोक असतात ज्यांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही, त्यांना बेसिकली स्वतःवर नियंत्रण नसतं आणि ते आपल्या भावनांवर कंट्रोल करू शकत नाही. मग ती रागाची भावना असो किंवा दुसरी भावना, अशा लोकांना आम्ही इम्पल्सिव्ह म्हणतो. म्हणजे इम्पल्स आल्याबरोबर तुरंत ते त्याच्यावर काम करतात. दे डोंट होल्ड ऑन टू. आता चांगल्या गोष्टींमध्ये तुरंत काम करणे खूप चांगलं आहे, पण निगेटिव्ह गोष्टींमध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं, तुमचं करिअर समाप्त होऊ शकतं. मग अशा वेळेला इम्पल्स कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रागाचा नाही, तुम्ही दुसरं कोणते, जसं तुमच्या समोर तुमचा आवडता पदार्थ ठेवलेला आहे, ह्याच्यावर सायंटिस्टने प्रयोग केलेला, ह्याला आम्ही मार्शमेलो एक्सपेरिमेंट म्हणतो. तर एक जिलेबी सारखा पदार्थ विद्यार्थ्यांसमोर ठेवला आणि त्यांना सांगितलं की बघा तुमच्या समोर ही जिलेबी आहे, तुम्ही जर आता खाल्लीत तर तुम्हाला परत नाही मिळणार, पण जर तुम्ही अर्धा तास थांबलात तर तुम्हाला आणखीन एक जिलेबी मिळू शकते. आणि त्यांनी बघितलं की किती मुलं आहेत ते तुरंत खातात आणि किती मुलं आहेत ते थांबतात. तर त्यांनी त्या दोघी ग्रुपनं फॉलो केलं. काही मुलांनी बोललं दुसरी केव्हा मिळेल माहित नाही, आपण ही खाऊन टाके आपल्या समोर, आणि दुसरी होती ती शांत राहिली, त्यांनी कंट्रोल केलं आणि दुसरी जिलेबी त्यांना मिळाली. तर सायंटिस्टने फॉलो केलं आणि बघितलं की जे मुलं आपल्या भावनांवर कंट्रोल करू शकले होते ते जीवनामध्ये सक्सेसफुल झाले, आणि ज्यांनी कंट्रोल नाही केलं त्यांना लाईफमध्ये प्रॉब्लेम, डायव्होर्स किंवा आणखीन प्रॉब्लेम आले. तर भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. ह्याला आम्ही म्हणतो डिलेइंग ग्रॅटिफिकेशन. हळूहळू आपल्या भावनांवर नियंत्रण करायचं. सो इट डझंट हॅपन ओव्हरनाईट, बट विथ प्रॅक्टिस यू कॅन डेफिनेटली डू इट. आणि मागच्या वेळेला पण आपण पाहिलं की जसं भावनिक बुद्धिमत्ता या सेशनमध्ये आपण पाहिलं की सगळ्यात महत्वाची टेक्निक जी मेडिटेशन बरोबर झाले की स्वतःबद्दल जागृत होणे. ही टेक्निक थोडी समजून घेण्यासारखी आहे की तुम्हाला राग येतोय, ठीक आहे ना, तर तुम्हाला स्वतःचं विश्लेषण केलं पाहिजे की पहिलं तर मला कोणत्या परिस्थितीमध्ये राग येतो. जी कारणं आपण बघितली त्या कारणांमध्ये तुम्ही जा. तुम्हाला राग असा येत नाही, पण जर कोणी खोटं बोललं तर राग येतो का, किंवा अन्याय असला तर राग येतो का, किंवा तुमच्या इच्छेविरुद्ध काय घडलं तर राग येतो का. तुम्ही कारण बघा, रागाचं कारण काय, आणि त्या कारणाला दूर करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुम्हाला कळायला लागेल की ह्या परिस्थितीमध्ये आणि ह्या व्यक्तीमुळे मला राग येतो. काही लोक असे असतात, मला सांगतात ह्याला बघितलं ना की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. बघितल्याबरोबर तुमचं ते रागाचं फोल्डर मेंदूमध्ये असतं किंवा आत्म्यामध्ये असतं, ते ओपन होतं. तर तुम्हाला बघितलं पाहिजे की जेवढं जमेल मला त्या व्यक्तीला अवॉइड करता आलं पाहिजे.
सगळ्यात चांगलं की तुमचा त्या व्यक्तीबद्दल दृष्टिकोन संपूर्णपणे बदलला पाहिजे. पण जर ते जमत नसेल तर अवॉइड केलं पाहिजे. जर तुम्ही त्याला अवॉइड करू शकत नाही तर कमीत कमी वेळा तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत राहिलं पाहिजे. तर हे आपण एक्सटर्नल फॅक्टर्स कंट्रोल करतो, म्हणजे बाह्य घटकांवर नियंत्रण करायचा प्रयत्न करतो. पण हळूहळू तुम्ही जागृत व्हायला लागता. सगळ्यात चांगली टेक्निक की तुम्ही स्वतःबद्दल जागृत व्हा आणि बघा. काय बघायचं असतं की संपूर्ण प्रोसेस बघा रागाची, की मला आता राग येतोय, राग येतोय, राग येतोय, 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 ब्लड प्रेशर वाढला, चेहरा लाल झाला, मांसपेशी स्टिफ व्हायला लागल्यात आणि मी आता बोलणार आहे किंवा काहीतरी मी करणार आहे रागाच्या भरात. पूर्ण ही प्रोसेस तुम्ही ऑब्झर्व करा. तर हळूहळू काय होईल की तुम्हाला काय वेडेपणा आहे, चूक कोण करतं किंवा दुसऱ्याची चूक होते आणि मी का रागावतोय, माझं नुकसान मी काय करतो. ती सगळी प्रोसेस तुम्ही बघायला जेव्हा लागतात की मला एकदम आता सहन नाही होत आणि मी बोलणार आहे, तर तुम्ही 2-3 वेळा बोलाल. पण चौथ्या 5व्या वेळेला 6व्या वेळेला तुम्हाला कळेल की रागात नाही, बोललं नाही पाहिजे, मी गप्प राहणार, आय विल जस्ट रिलॅक्स मायसेल्फ, मी मनाला शांत ठेवणार. तर तुम्ही काय केलं, तुम्ही जे मारायचा किंवा बोलायचा, तर पहिल्या स्टेजला तुम्ही बोल किंवा तुमच्या बॉडीली ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोल केला. हळूहळू काय होणार की तुम्ही बोलावर कंट्रोल केल्यामुळे तुम्हाला विचार येणार भरपूर की नाही मी सोडणार नाही, काय समजतं स्वतःला आणि असं का केलं, माझी काहीच चूक नव्हती वगैरे वगैरे विचार येणार. तर तुम्ही विचारांना पण शांत करायला शिकला. ओके ठीक आहे, असं घडलेलं आहे, पण स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाहीये. आपण बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आपण ह्याच्यामधून काहीतरी मध्यमार्ग काढू शकतो. तर असा विचार केला ना तर जे तुमचे निगेटिव्ह विचार चाललेले त्याच्यामध्ये पण तुम्ही परिवर्तन. हे सगळं कसं झालं, तुम्ही फक्त स्वतःला ऑब्झर्व केलं. अवेअरनेस आला मी म्हणतो, जागृत व्हा. तर ही एनर्जी तुम्हाला जी स्वतःमधली चालली आहे तेव्हा तुम्ही बघत राहिला तर हळूहळू काय होणार की जी एनर्जी उठायची ती उठणीच कमी होणार. क्रोधाची एक एनर्जी आहे जी आपल्यामध्ये जागृत व्हायला लागते, ती जागृत होणंच तुमचं कमी होणार आणि तुम्ही बिलकुल शांत राहाल. आणि याच्यावर भरपूर काही उदाहरणं देता येतील आणि हळूहळू तुम्हाला कळेल की रागावण्याची आवश्यकताच नाहीये. आपण उगाच रागवतो. न रागवता देखील आपण आपला मेसेज कन्वे करू शकतो, ज्याला आपण असर्टिव्हनेस म्हटलेलं आहे. आणि न रागवता उलट इफेक्टिव्हली आपला मेसेज कन्वे करू शकतो. आम्ही असं पाहिलेलं आहे की रागावल्यामुळे तुम्ही तुमचा मेसेज चांगल्या प्रकारे देत नाही. तर ही टेक्निक आम्ही बघितली भरपूर लोकांमध्ये काम करते. मला या ठिकाणी एक घटना आठवते एका संताची, की तो संत सगळ्या गावागावामध्ये जाऊन उपदेश करायचा, पण काही लोकांना तो सहन नाही व्हायचा. तर एकदा एक व्यक्तीला फार राग होता, त्याच्यावर आला आणि त्याला भरपूर शिव्या घालायला लागला. भरपूर म्हणजे त्याच जागी दुसरा कोणी असेल तर तो एकदम रागाने संतापला असता, पण हा संत एकदम शांत होता. तर ह्याला आश्चर्य वाटलं की मी एवढा याचा अपमान करतोय, सगळी लोक ऐकतात, पण हा काय बोलत का नाही. तर त्या संताला त्यांनी विचारलं, बोल ना, एवढं तू भाषण करतो, आता का गप्प बसलायस. ह्याला आपण म्हणतो की टाळी दोन्ही हाताने वाजते है ना, एका हाताने टाळी वाजत नाही. तर संतांनी बघितलं की हा आता भरपूर अपशब्द वापरून एकदम थकलेला आहे, याची एनर्जी संपलेली आहे. त्यावेळेला शांतपणे त्या संतांनी सांगितलं, जर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काही देण्याचा प्रयत्न करत असेल, पण दुसऱ्या व्यक्तीने जर ती घेतलीच नाही तर ती वस्तू कोणाकडे राहते. तर ह्याला रिअलाइज झालं की एवढे शब्द मी त्याला वापरले पण यांनी काहीच स्वीकार नाही केलं, तर हे सगळे शब्द माझ्याकडेच परत आलेले आहेत. ही शक्ती आहे. ही शक्ती आपल्याला ध्यानाच्या अभ्यासाने येऊ शकते आणि ह्याचं कारणच आहे की स्वतःला साक्षी होऊन पाहणं. आणि स्वतःला साक्षी होऊन पाहिलं आणि तुम्हाला ही शक्ती आली आणि त्या व्यक्तीला परिवर्तन केलं. तो व्यक्ती त्यांच्या चरणामध्ये पडला आणि क्षमा मागितली. तर न रागावता देखील तुम्ही एखाद्या व्यक्तीला कंट्रोल करू शकता, परिवर्तन करू शकता आणि तुम्ही परिस्थितीचं समाधान मिळवू शकता. आम्हाला असं भरपूर वेळा होतं, कारण आमचं क्षेत्रच असं आहे की आम्हाला जीवन मरणाचा प्रश्न असतो. आम्ही जर डिसिजन थोडा वेळ घेतला, खास करून आयसीयू मध्ये डॉक्टर्सना फार अलर्ट आहोत, त्यामुळे कोणी एखादी छोटी जरी चूक केली तर आम्हाला सहन होत नाही, फार अलर्ट. आणि त्याच्यासाठी मन शांत राहणे फार गरजेचं आहे, कारण रागामुळे आपलं डिसिजन अफेक्ट होतं, आपली निर्णय शक्ती अफेक्ट होते आणि आपण चुकीचा निर्णय घेतो. आपण मागच्या सत्रामध्ये पण पाहिलं, रागाच्या भरात लोक घर सोडून जातात. तुमचं 20 वर्षापासून रिलेशन असेल, संबंध बनवायला वेळ लागतो, तोडायला वेळ नाही लागत. एका क्षणामध्ये तुम्ही तुमची मित्रत्वाची भावना तोडू शकता किंवा तुम्ही हसबंड वाईफच्या एका क्षणामध्ये बदलू शकता सगळं चित्र.
तर हे रागाच्या भरात निर्णय घेतले जातात. त्यामुळे फार महत्वाचं आहे की शांत राहून आपण रागाला नियंत्रण करणे. तर एक आहे पोस्टपोनमेंट आणि दुसरं आपण बघितलं अवेअरनेस. ह्याच्यासारखे आणखीन पण टेक्निक्स आहेत जेणेकरून आपण रागावर नियंत्रण ठेवू शकतो. काही टेक्निक्स मला ज्या आठवत आहेत आणखीन की त्या म्हणजे सगळ्यात महत्वाचा की एक हे दुष्चक्र आहे रागाचं. जसं आपण ते पालक आणि मुलाचं बघितलं की पालक रागवतात, मुलगा घाबरतो, अभ्यासात लक्ष येत नाही, मार्क्स कमी मिळतात, स्वमान कमी होतो आणि पुन्हा पालक रागवतात. तर हे दुष्चक्र रागाचं आपण कुठेतरी तोडलं पाहिजे. तर दुष्चक्र तोडण्यासाठी आपल्याला पहिलं हे चक्राला बघता आलं पाहिजे की कोणत्या विचाराने मला राग येतो. तर ते विचार जर तुम्ही बदलले तर तुमचा राग कमी होऊ शकतो. त्याच्याबद्दल तुम्हाला जागृती ठेवली पाहिजे. आणखीन आम्ही बघितलंय की भरपूर काही तुम्ही करू शकता. वेगवेगळे विचार तुम्ही मनामध्ये आणू शकता. याला आम्ही प्रोग्रामिंग म्हणतो. पण एक गोष्ट मला अशी वाटते, जसं आपण स्लाइड मध्ये बघणार आहोत की भरपूर लोक मी असे पण बघितले आहेत की जे लोकांना मदत करतात. आता मदत करताना त्यांचा भाव चांगला असतो की आपण चांगलं काम करतोय, पण मदत केल्यावर मग ते अपेक्षा राहतात की मी एवढी मदत केली, मला कोणीतरी विचारलं पाहिजे. त्यांना जर नाही विचारलं किंवा त्यांना तो नाही मिळाला रेस्पेक्ट किंवा जे काय असेल, तर त्यांना आणखीन राग येतो की एवढी मी सेवा केली आणि मला कोणीच विचारत नाही. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जे एखाद्याला मदत करता ते निस्वार्थ भावना, त्याच्या रिटर्न मध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू नका. कारण एक्सपेक्टेशन जर पूर्ण नाही झाली तर तुम्हाला राग येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एखादी सेवा करत असाल, एखाद्याला मदत करत असाल, खूप चांगलं आहे, करा, पण एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. सेवा करण्यामध्येच सुख आहे, त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि सेवेचं आपलं लक्ष सोडू नका. इमोशनल इंटेलिजंट बना, जसं आपण बघितलं आहे. आणि लॉंग टर्म जर तुम्हाला सोल्युशन पाहिजे असेल, आपण भावनिक बुद्धिमत्ता या कार्यक्रमामध्ये पाहिलं आहे की क्रोध केव्हा येतो, क्रोध आणि काम या दोघांचं कनेक्शन आहे. भगवद्गीतेमध्ये जो श्लोक आहे, कामेषु क्रोधेषु, इच्छा काय करतात, अग्नीला वाढवतात. काम अग्नी ज्याला म्हटलेलं आहे. जेवढ्या इच्छा जास्त तेवढं आपले डिस्टर्ब व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर अग्नी आहे, जितण्या इच्छा आहे त्या अग्नी आहेत आणि त्या अग्नी आपलं तापमान वाढवतात. तर जेवढं आपण संतुष्ट व्हायला लागू, जेवढा आपण आत्मधून सुखाचा अनुभव करू, तेवढा आपला क्रोध कमी व्हायची शक्यता असते. हा लॉंग टर्म सोल्युशन आहे. आणि रिलॅक्सेशनचा अनुभव करा. तर रिलॅक्सेशन अँड मेडिटेशनद्वारे लॉंग टर्म आपण आपल्या क्रोधाला नियंत्रणात ठेवू शकतो. डॉक्टर साहेब, तुम्ही आत्ताच म्हटला की जेवढ्या इच्छा वाढत राहतात तितकं आपल्यामध्ये ही ऊर्जा वाढते, तेवढं आपल्याला क्रोधाचे अनुभव पण होत राहतात. आणि तुम्ही म्हणतात की रिलॅक्सेशन किंवा मेडिटेशनने हे कमी होतात. हे मागच्या सत्रांमध्येही आम्ही तुमच्याकडून ऐकलेलं आहे, अनुभवही तुम्ही आम्हाला करवून दिलेला आहे. तर आजही जिथे आपण ह्या अँगर किंवा क्रोध ह्या सेक्शनला जिथे ते आपण समाप्त करणार आहोत, तर तिथे अँगर किंवा क्रोधाला स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी एक छोटीशी तुम्ही आम्हाला एक यात्रा करवावी, जेणेकरून असे काही सुविचार तुम्ही आम्हाला द्यावे, जेणेकरून की आम्हाला जेव्हा जेव्हा असा प्रसंग येईल तर आम्ही त्याचा नक्कीच उपयोग करून घेऊ. सरळ बसायचं सर्वांनी, पूर्ण शरीर एकदम हलकं सोडायचं आहे, दोन्ही हात, दोन्ही पाय. ध्यान आपलं 2 डोळ्यांच्या मध्ये घेऊन जायचं आहे. स्वतःला एक सुंदर दिव्य प्रकाश अनुभव करायचा आहे, जो या शरीरापेक्षा बिलकुल भिन्न आहे, शांत स्वरूप आहे. शरीर विनाशी आहे, मी अविनाशी आहे. शरीर एक वस्त्र आहे, मी याला धारण करणार आहे. शरीरापेक्षा बिलकुल अलग, एकदम शांत आणि रिलॅक्स. परमपिता परमात्मा जो शांतीचा सागर आहे, त्याच्याकडून शांतीचे प्रकंपन माझ्याकडे येत आहे आणि मी गहन शांतीचा अनुभव करत आहे. रिलॅक्स आणि शांत. आज मी अनुभव केलेला आहे, या संसारामध्ये प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे. प्रत्येक व्यक्तीची कार्य करण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते. प्रत्येक व्यक्तीचा पाठ वेगवेगळा आहे. प्रत्येक व्यक्तीचे संस्कार वेगळे वेगळे आहेत. मला हे समजून घ्यायचं आहे. जरी दुसरे माझ्या इच्छेसारखे वागले नाहीत, तरी मी माझा
भावनांवरील ताबा सोडणार नाही, मी शांत राहणार आहे. दुसरे खोटं बोललेत, अन्याय जरी केला तरी मी न रागावता परिस्थितीचं समाधान शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. जेव्हाही मला राग येईल तेव्हा मी काही ना काही कारणाने त्यांना पोस्टपोन करणार आहे. ओम शांतीचा मंत्र 3 वेळा म्हणणार आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. मला खूप बरं वाटतंय. परिस्थिती कोणतीही असो, माझे विचार आणि माझ्या भावना माझ्या नियंत्रणात आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी शांत राहू शकतो. जेवढा मी शांत राहीन तेवढ्या परिस्थितीमध्ये माझी निर्णय शक्ती यथार्थ राहील. मी एक शांत स्वरूप आत्मा आहे. माझ्या भावनांना कंट्रोल करणं माझ्यासाठी फार सोपं आहे आणि मी सहज करू शकतो. मला खूप बरं वाटतंय, कारण परमात्मा स्वयं माझ्या बरोबर आहे. माझा विजय निश्चित आहे. आय एम टोटली रिलॅक्स, शांत आणि रिलॅक्स. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, खूप छान अनुभव तुम्ही करवला. नक्कीच दर्शकांनाही आवडला असेल. तुम्ही इतकी सुंदर माहिती आम्हाला देतायत. रिलॅक्स म्हणून तुम्ही जो शब्द वापरला त्याच्यावरही आपण पुन्हा पुढे चर्चा चालू ठेवणार आहोत, परंतु वेळेअभावी हा भाग जो आहे तो इथेच आपण संपवत आहोत. जी माहिती तुम्ही आम्हाला दिली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, रिलॅक्सेशन पण एक अशी पद्धती आहे ज्याने सुद्धा आपल्याला बरंचसं मानसिक आणि शारीरिक आराम मिळतो आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती आपल्याला डॉक्टर सचिन पुढच्या सत्रामध्ये देणार आहेत. तरी सुद्धा ह्याच्या पूर्वी झालेल्या भागांपैकी काही जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर नजीकच्या ब्रह्मकुमारी सेवा केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला तुम्ही भेट देऊ शकता. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.